श्री स्वामी समर्थ. आज 8 मार्च आहे, महिला दिन. आज सगळीकडे पोस्ट येतील, फोटो येतील, लोक स्त्रीचं कौतुक करतील. पण एक प्रश्न आहे, हे कौतुक फक्त एका दिवसासाठी का? कारण खरी गोष्ट अशी आहे, स्त्रीला वर्षातून एक दिवस मोठा सन्मान नको असतो. तिला हवं असतं तुमच्या आयुष्यातील रोज फक्त 5 मिनिट. हो, फक्त 5 मिनिट. तिच्यासोबत बसण्यासाठी, तिला ऐकण्यासाठी, तिला सांगण्यासाठी. तो आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण तुमच्या आयुष्यात काही स्त्रिया अशा असतात ज्या तुमच्यासाठी सगळं देतात. सगळ्यात आधी आई. आईला कधी मोठ्या भेटवस्तू नको असतात. तिला फक्त एवढं हवं असतं, तुम्ही तिच्यासोबत बसावं, तिला विचारावं, आई तू कशी आहेस? तुमच्या आयुष्यातील सगळ्यात जास्त त्याग जर कोणी केला असेल तर ती आई असते. ती स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवते फक्त तुमच्या आनंदासाठी. म्हणून रोज 5 मिनिट काढा आईसोबत बसण्यासाठी. ती घर सांभाळते, कधी थकते, कधी रडते, पण घरातील कुणालाही ती दाखवत नाही. तिला फक्त एवढं हवं असतं, कोणीतरी तिला सांगावं, तुझ्यामुळे हे घर आहे. बहीण. तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असते जी तुमच्याशी भांडतेही आणि तुमच्यासाठी लढतेही. ती म्हणजे बहीण. बहीण कधी तुमच्याकडून काही मागत नाही, पण तिला आवडतं जेव्हा तुम्ही तिला म्हणता, तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस. लहानपणी तुमच्यासोबत खेळणारी, तुमची गुपित जपणारी तीच बहीण असते. आई ओरडली तर तुमच्या बाजूने उभी राहणारी तीच बहीण असते. तुम्ही अडचणीत असाल तर सगळ्यांशी भांडून तुमच्या पाठीशी उभी राहणारीही तीच असते. ती नेहमी मजबूत दिसते, पण तिच्याही मनात कधी कधी खूप भावना असतात. म्हणून कधी वेळ काढून तिला फक्त एवढंच सांगा, तू आहेस ना, म्हणून माझं आयुष्य अजून सुंदर आहे. मैत्रीण. तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असते जिच्याशी तुमचं रक्ताचं नातं नसतं, पण मनाचं नातं खूप घट्ट असतं. ती म्हणजे मैत्रीण. तुमच्या आयुष्यात जेव्हा सगळे समजून घेत नाहीत, तेव्हा तुम्हाला समजून घेणारी तीच असते. तुमच्या आनंदात मनापासून हसणारी आणि तुमच्या दुःखात शांतपणे तुमच्या बाजूला बसणारी तीच मैत्रीण असते. तुम्ही रडलात तर मी आहे ना असं म्हणणारी तीच असते. ती कधी तुमच्याकडून मोठ्या गोष्टी मागत नाही. तिला फक्त एवढंच हवं असतं, तुम्ही तिला विसरू नका. म्हणून कधी वेळ काढून तिला एवढंच सांगा, तुझ्यासारखी मैत्रीण माझ्या आयुष्यात आहे, हेच माझं भाग्य आहे. पत्नी. तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येते जी तिचं सगळं आयुष्य तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या हातात देते. ती म्हणजे पत्नी. ती तिचं घर सोडते, आई वडील, भाऊ बहीण सोडते आणि एका नवीन घरात नवीन आयुष्य सुरू करते. तुमच्यासाठी ती सगळं शिकते. तुमच्या कुटुंबाला स्वतःचं कुटुंब मानते. कधी ती थकते, कधी ती रडते, पण तरीही तुमच्यासाठी हसते. तिला तुमच्याकडून मोठ्या गोष्टी नको असतात. तिला फक्त एवढंच हवं असतं, तुम्ही तिची कदर करा. कधीतरी तिच्याकडे पाहून एवढंच म्हणा, तू माझ्या आयुष्यात आलीस म्हणून माझं आयुष्य सुंदर झालं. विश्वास ठेवा, तिच्यासाठी हे शब्द सगळ्यात मोठं गिफ्ट असतं. कारण ती फक्त तुमच्या घरात आलेली व्यक्ती नसते, ती तुमच्या आयुष्याची साथीदार असते. तुम्ही हरलात तेव्हा तुम्हाला उभं करणारी, तुम्ही तुटलात तेव्हा तुम्हाला सावरून घेणारी तीच असते. तुमच्या प्रत्येक यशामागे शांतपणे उभी असलेली तीच असते. कधी ती स्वतःची स्वप्न शांतपणे बाजूला ठेवते, फक्त तुमच्यासाठी स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून. कधी ती स्वतःचा थकवा लपवते, फक्त घरात हसू टिकून राहावं म्हणून. म्हणूनच कधीतरी वेळ काढा, तिच्याशी 2 शब्द बोला, तिला विचारा, तू ठीक आहेस ना? कारण ती मजबूत असली तरी तीही माणूसच आहे. तिलाही कधी तुमच्या आधाराची गरज असते. आणि लक्षात ठेवा, पत्नीला खूप काही नको असतं. तिला फक्त एवढंच हवं असतं, तिचा नवरा तिला समजून घेणारा असावा. कारण जिथे पत्नीचा सन्मान होतो तिथे
घरात खरं सुख नांदतं. सासू. आजकाल अनेक घरांमध्ये सासू सुनांच्या वादांच्या कथा ऐकायला मिळतात. पण एक गोष्ट सासूने नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. जशी एकेकाळी तुम्ही एका घरातून सगळं सोडून नवीन घरात आलात, तसंच आज तुमची सून ही तिचं घर, तिचं बालपण, तिचे आई वडील सोडून या घरात आले आहे. तिला सगळं नवीन असतं. नवीन माणसं, नवीन सवयी, नवीन जबाबदाऱ्या. म्हणूनच तिला फक्त सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून समजून घ्या. ती काही चुकीचं करत असेल तर रागावण्यापेक्षा तिला प्रेमाने समजावून सांगा. कारण प्रेमाने सांगितलेल्या गोष्टी मनाला लागते आणि रागाने सांगितलेली गोष्ट मन दुखावते. सासूने जर सुनेचा हात धरला तर ते घर खरंच स्वर्ग बनू शकतं. कधी कधी सुनेलाही फक्त एवढंच हवं असतं, कोणीतरी तिला म्हणावं, तू एकटी नाहीस, हे घर तुझंही आहे. जेव्हा सासू सुनेला मुलीसारखं जपते तेव्हा त्या घरात भांडण नाही तर प्रेम वाढतं. आणि लक्षात ठेवा, जिथे सासू आणि सून एकमेकींचा आधार असतात तिथेच घरात खरं सुख. घरात मुलगी असेल तर घरात प्रेम जास्त असतं. मुलगी वडिलांसाठी जग असते. ती मोठी झाली कितीही संघर्षाला सामोरी जाते. म्हणून तिला शिकवा, तू कमी नाहीस, तू कोणापेक्षा कमी नाहीस, तुझ्यातही मोठं होण्याची ताकद आहे. तिला शिकवा स्वतःवर विश्वास ठेवायला, स्वतःच्या स्वप्नांसाठी उभं राहायला. कारण मुलगी फक्त कोणाची तरी मुलगी नसते, ती उद्या कोणाची तरी पत्नी होणार असते, कोणाची तरी आई होणार असते आणि कदाचित अनेक लोकांसाठी प्रेरणा बनणार असते. म्हणून तिच्या पंखांना कधी कापू नका. तिला उडायला शिकवा. कारण जेव्हा मुलगी उंच उडते तेव्हा संपूर्ण कुटुंबाचा अभिमान वाढतो. स्त्रिया सगळ्या नात्यापलीकडे एक गोष्ट कायम असते, ती म्हणजेच तिचं मन. ती मुलगी असते, बहीण असते, मैत्रीण असते, पत्नी असते, आई असते, सून असते. प्रत्येक नात्यात ती स्वतःला देत राहते. कधी तिची स्वप्न मागे राहतात, कधी तिचा थकवा कोणी पाहतही नाही, पण तरीही ती सगळ्यांसाठी उभी राहते. म्हणून फक्त 8 मार्चलाच नाही, दररोज तिची कदर करा. तिला वेळ द्या, तिला समजून घ्या आणि कधी कधी तिला एवढं सांगा, तू आहेस म्हणून आम्ही सारे आहोत.